मी केवळ दिखाव म्हणून बोलत नाही, परंतु या देशातल्याच काय तर संपूर्ण जगातल्या 800 कोटी लोकसंख्येपैकी 400 कोटी महिला आहेत. भारतातल्या 141 कोटीपैकी 1 कोटीचा इम्बॅलन्स असेल, पण 70 कोटी महिला आहेत. तुम्हाला एखादं गाव असं माहिती आहे का की ज्या गावामध्ये 3000 लोकसंख्या आहे आणि 1000च महिला आहेत? दीड. एखादं राज्य असं माहिती आहे की ज्या राज्यामध्ये 4 कोटी संख्या आहे आणि 1 कोटी महिला आणि 3 कोटी पुरुष आहे? नाही. परमेश्वराने बरोबर बॅलन्स केलाय. जग असो, गाव असो, प्रत्येक ठिकाणी 50% महिला. ही 50% महिला नावाची जी ताकद आहे ती ओळखून माननीय मोदीजींनी 10 वर्षामध्ये महिलांसाठी स्टार्टअप सुरू केला. आज जगामध्ये महिला स्टार्टअप मध्ये, पुरुष स्टार्टअप मध्ये आपण जगात 2 नंबरला आहोत, महिला स्टार्टअप मध्ये आपण जगामध्ये 1 नंबरवर आहोत. त्याचं कारण भारतीय महिला तिला जे मिळेल ते पटकन उचलते आणि धावत सुटते, अतिशय प्रामाणिकपणे करते. म्हणून मला असं वाटतं की आज वॉकेथॉन आहे, त्यावर आपण वेळ देऊ. नारी वंदन या नावाने आज आपण, नारी शक्ती वंदन या नावाने आपण कार्यक्रम करतो. मी नेहमी गमतीने महिला एकत्र आल्यानंतर जे म्हणतो ते बोलून संपवतो की जोपर्यंत महिला घर चालवण्यामध्ये आर्थिक सहभाग देत नाही तोपर्यंत तिची घरामध्ये किंमत निर्माण होत नाही. आणि त्यामुळे मी ना MA आहे, पण मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ नावाचा परिचय बंद करा. 4 तास का होईना मी काहीतरी करते, तेवढा जास्त कमवतो, पैसे नको असतील तर वाढून टाका, पण दिवसातला 4 तास हा महिलांनी अर्थार्जनासाठी, पैसे कमवण्यासाठी, घरी बसून का होईना, ऑनलाईन का होईना, पैसे गोळा करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी आपला वेळ खर्च केला पाहिजे. मी गमतीने ग्रामीण भागात म्हणतो, तुमच्या बाबतीत एकत्र गैर लागू आहे की माझ्या ग्रामीण भागामध्ये माझा दादा ज्या वेळेला वहिनीकडे म्हणतो की अगं 100 रुपये उसने देशील का, तर माझ्या वहिनीची कॉलर ताट होते. दादाने 100 रुपये उसने मागितले, पण द्यायला नसले तर 8 दिवस झोप लागत नाही. तिकडे ग्रामीण भागात नवऱ्याला प्रेमाने मेल्या बिल्या, तुम्ही मला रागवू नका. ती म्हणते की मेल्याने कधी नव्हे मागितले तर माझ्याकडे नव्हते, मेल्याने कधी नव्हे मागितले तर माझ्याकडे नव्हते. त्या 100 रुपयामध्ये ती किंमत आहे. म्हणून मी हात जोडून विनंती करतो की आपापल्या घरातल्या मुलींना खूप शिकवा. राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घोषणा केली आहे की या जून पासून मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, लॉ 642 कोर्सेसला मुलींना 1 रुपये फी भरावी लागणार. कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये, जिथे विदेशातले विद्यार्थी मोठे शिकतात, ज्याची मेडिकल कॉलेजची वार्षिक फी 22 लाख आहे, ती 22 लाख फी सुद्धा सरकार भरणार आहे. आणि त्यामुळे मुलींनी शिकलं पाहिजे. मुलींनी शिकल्यानंतर केवळ मूल आणि चूल करत नसता, ती निसर्गाने तिच्याकडे दिलेली जबाबदारी आहे, मान्य आहे, पण ती जबाबदारी तर नाही ना. मूल 4 वर्षाचं झालं, ठेवा ना पाळगणा घरामध्ये, घरून काहीतरी काम करा. पण ते महिला सक्षम झाली पाहिजे. तर विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% आरक्षण आहे. मला इथे उभे असलेला बऱ्याच जणी आमदार झालेले दिसत आहेत, कारण 8 आमदारांच्या ऐवजी 29ला 12 होणार, त्याचे वाढीव 4 हे महिला आमदार असणार. बऱ्याच जणींना वाटलं की आज बरं झालं आलो, बरं झालं. त्यामुळे तुम्ही जर ऍक्टिव्ह नसाल, तुम्हाला बोलता येत नसेल, तुम्हाला समाजाच्या प्रश्नांची जाण नसेल, त्याला म्हणतात नाडी ओळखणं, तर तुम्हाला कोण दिली मिळणार? पाहिजे काय केवळ महिला मग दुसरी महिला बघते. त्यामुळे सर्व नारी शक्तीला वंदन करतो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, भारत माता की. मला धीरज घाटेंनी काळामध्ये एक अतिशय महत्वाचा सरकारचा निर्णय सांगितला. मला पडली अशी की तुम्ही आता लवकर जा, ऊन वाढायला लागली, नवरा नाश्त्याला वाट बघतोय घरी. मला धीरज घाटेंनी खूप चांगली आठवण करून की आताच महाराष्ट्र शासनाने असा निर्णय केला की प्रत्येकाच्या नावामध्ये आईचं नाव लागलं. हा इतका महत्वाचा आणि भावनिक निर्णय आहे. तुम्हाला किती सद्गदित होता वगैरे माहित नाही, पण माझ्या ग्रामीण भागामध्ये परवा मी
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळला एक मोठा मेळावा झाला. फुल मोठ्या संख्येने निम्म्या संख्येने महिला होत्या. तर मी ज्यावेळेला ही घोषणा केली त्यावेळेला अनेक महिला रडता आहेत, त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. माझ्या मुंबईच्या घरावर आम्हा सगळ्या मंत्र्यांच्या घरावरची पाठी भरली. माझ्या मंगळावर पाठी लागली चंद्रकांत इंटू बॅकेट दादा सरस्वती बच्चू पाटील. माझी बायको लिडिंग कोऑर्डिनेटर आहे आणि अशी भावनिक बिनी होत नाही. सकाळी एकदा फोन केला की दिवसभर फोन करत नाही, माहिती आहे की बोबलत कुठे फिरत असेल. पण त्या दिवशी माझ्या बंगल्याचा फोटो जेव्हा तिने व्हॉट्सअप पाहिला, सोशल मीडियावर पाहिला, तर तिने सद्गतीत होत मला फोन केला दुपारी. म्हटलं अरे तू दुपारी कसं काय फोन केला? तर म्हणाले काय बोली माणूस आहे का काय म्हणाले. 70 कोटी पुरुषी मनस्थितीतल्या पुरुषांना एका सेकंदात त्यांनी आपल्या नावामध्ये आईचं नाव लावलं. थोडी मोठी गोष्ट. आणि ऑप्शन नाहीये, कायदा झाला. कायद्याच्या दुसऱ्या दिवसापासून जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुला मुलीला आईचं नाव असणारच कॉम्प्युटराइज सर्टिफिकेट मिळणार, नो ऑप्शन. आणि तुम्हा आम्हाला सुद्धा येत्या वर्षभरामध्ये सगळ्या डॉक्युमेंटवर महिलेचं म्हणजे आईचं नाव टाकायला लागणार आहे. वर्षभरामध्ये जे डॉक्युमेंट आईच्या नावाशिवाय असेल ते विनव्हॅलिड चालणार नाहीये. एवढी मोदींची कृपा आहे की त्यांनी एका मिनिटामध्ये, एरवी आमच्या ग्रामीण भागामध्ये महिलेची स्थिती काय आले का अण्णा आले, आता एक सेकंदही न वेळ घालवता शेवटचं वाक्य फक्त पूर्ण करतो की ग्रामीण भागामध्ये महिलेची स्थिती बऱ्याच वेळेला काय असते की घरामध्ये माझी वहिनी असते MA BEd, आमचा दादा असतो नॉन मॅट्रिक, कारण 10वी नापास त्याला सांगायला बरं वाटत, त्याच्यामुळे त्याला वाटतं की नॉन मॅट्रिक पदवी आहे, तो असतो नॉन मॅट्रिक. तरी घरामध्ये शेतीचा व्यवहार तर तो बायकोला म्हणतो की तुला काय कळतंय, असं तुला काय कळतंय असं ऐकत ऐकत माझी वहिनी जी मनाने खचली होती किंवा मला काहीच कळत नाही, तिचं नाव आता पुरुषांच्या नावामध्ये लागणार आहे. हा चमत्कार मोदी करू शकतील. एक सेकंदाचाही वेळ न घालवता. आणि अण्णालाही असं सुचवतो की आता परमेश्वर किती उदार आहे, लगेच सावली पडल्यामुळे ढग आल्यामुळे आता ह्याला जी चिंता होती की उन्हात कसं झालं, विषय संपला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.